नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग बघूया रेल्वे भरतीविषयीचे काही महत्त्वाचे प्रश्न। तर आज आपण सामान्य विज्ञान या विषयातील यांत्रिकी म्हणजेच मेकॅनिक्स या लेसनविषयीचे काही प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न। तर बघा, खालीलपैकी सर्वात जास्त काम कोण करू शकते? तर यामध्ये ज्याच्यावर जास्त फोर्स लागेल तो जास्त स्पीडली काम करू शकतो, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। तर बघा, फिरणारे चाक, बंदूकमधील गोळी, गती दिलेला दगड की उचललेली हातोडी? तर यामध्ये बरोबर उत्तर असणार आहे बंदूकमधील गोळी। तर फिरणारे चाक यावर आपण हाताने फोर्स लावतो, तसेच बंदूकमधील गोळीवर हा मशीनचा फोर्स लागतो। गती दिलेला दगड याला सुद्धा आपण हाताने फोर्स लावतो आणि उचललेली हातोडी याला सुद्धा आपण हाताने फोर्स लावतो। म्हणजेच आपल्या हाताच्या फोर्सपेक्षा मशीनचा फोर्स हा जास्त असतो, म्हणून बंदूकमधील गोळी ही जास्त स्पीडली काम करू शकते। त्यानंतरचा प्रश्न आहे, कार्य करणाऱ्या क्षमतेला काय म्हणतात? बघा, कार्य करण्याची जी क्षमता असते तिला काय म्हणतात? तर यामध्ये पर्याय दिलेला आहे शक्ती, दाब, बल, ऊर्जा। तर बरोबर उत्तर आहे ऊर्जा। पदार्थाचे कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा असते आणि ऊर्जा व्यक्त करताना कार्याचा आधार घ्यावाच लागतो, म्हणजेच कार्य होणे यासाठी ऊर्जा ही अतिशय आवश्यक आहे। तर त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वस्तूवर केलेले कार्य दुसऱ्या वस्तूवर अवलंबून नसते? तर बघा, पर्याय आधारित बल, वस्तूचे द्रव्यमान, विस्थापन, बल आणि विस्थापन मधील कोन? तर बरोबर उत्तर आहे वस्तूंचे द्रव्यमान। वस्तूंचे द्रव्यमान हे वस्तूवर केलेले कार्य दुसऱ्या वस्तूवर अवलंबून नसते। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती राशी सदिश नाही? तर बघा, शक्ती, बल, विस्थापन आणि त्वरण। तर बल ही राशी सदिश राशी नाही। तर बल ही स्थिर वस्तू गतिमान करण्यासाठी अथवा वस्तूची एकसमान गती बदलण्यासाठी आवश्यक राशी म्हणून मानले जाते। जर आपल्याला बलाचे सूत्र जर पाहायचे असेल तर बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण हे बलाचे सूत्र आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, याला कार्य म्हणतात? रिकामी जागा, याला कार्य म्हणतात? तर पर्याय आहे बल गुणिले विस्थापन, द्रव्यमान गुणिले त्वरण, लांबी गुणिले रुंदी, द्रव्यमान गुणिले आयताकार। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे बल गुणिले विस्थापन। बघा, बलाची जर व्याख्या आपण बघितली तर स्थिर वस्तू गतिमान करण्यासाठी अथवा वस्तूची एकसमान गती बदलण्यासाठी आवश्यक राशी ही बल होय। त्यानंतर विस्थापनाची जर व्याख्या आपण बघितली तर जेव्हा वस्तूच्या स्थितीत निरीक्षक सापेक्ष बदल होतो त्यास विस्थापन असे म्हणतात। तर जर आपल्याला बल गुणिले विस्थापन जर आपण वापरले तर यालाच कार्य असे म्हणतात। म्हणजेच जर आपल्याला एखादी वस्तू उचलायची असेल तर त्यासाठी आपल्याला बल पण लावावा लागतो आणि बल लावल्यानंतर ती वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर विस्थापित होत असते, त्यालाच बल आणि विस्थापन असे म्हणतात। म्हणजेच बल आणि विस्थापन मिळून आपण एक कार्य करू शकतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, हा घटक नसताना केलेले कार्य शून्य कार्य आहे? रिकामी जागा, हा घटक नसताना केलेले कार्य हे शून्य कार्य असते। तर यामध्ये पर्याय आहे वेग, विस्थापन, शक्ती, संवेग। तर बरोबर उत्तर आहे विस्थापन। एखादी वस्तू जर आपण तिला फोर्स लावल्यानंतर ती दुसऱ्या जागेवर जर विस्थापित होतच नसेल तर आपण कितीही फोर्स लावला तर ते कार्य शून्यच होणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, बल गुणिले विस्थापनाला काय म्हणतात? तर बल गुणिले विस्थापनाला काय म्हणतात? संवेग, त्वरण, कार्य की वजन? आताच आपण बघितलं बल गुणिले विस्थापनाला कार्य असे म्हणतात। दोघांचीही तिथे गरज आहे। बल लावल्यानंतर वस्तूंचे विस्थापन होणे म्हणजेच एका जागेवरून वस्तू दुसऱ्या जागेवर शिफ्ट होणे यालाच विस्थापन असे म्हणतात आणि बल लावल्यानंतर वस्तू विस्थापित जर झाली तरच कार्य झाले असे आपण म्हणतो।
त्यानंतरचा प्रश्न आहे, कार्य कोणत्या गोष्टींवर अवलंबून नसते? बघा, कार्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही? तर विस्थापन, बल, फोर्स आणि F आणि S यांच्यामधील कोन किंवा संवेग. तर संवेग हा कार्यावर अवलंबून नाही. म्हणजे कार्यासाठी विस्थापन आणि बलाची आवश्यकता आहे. फोर्स म्हणजे बल आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे S मीन्स विस्थापन. तर ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे कार्यासाठी, पण संवेग हे कार्यासाठी महत्त्वाचे नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, कार्य करणाऱ्या दराला काय म्हणतात? कार्य करणाऱ्या दराला काय म्हणतात? तर ऊर्जा, वेग, शक्ती की बल? तर बघा, बरोबर उत्तर आहे शक्ती. कार्य करणाऱ्या दराला शक्ती असे म्हणतात. तर शक्ती म्हणजे काय? तर बघा, कार्य करण्यासाठी जो काही दर लागत आहे त्याला शक्ती असे म्हणतात. जर आपण तिचा फॉर्म्युला जर बघितला, म्हणजे सूत्र जर बघितले, तर शक्ती बरोबर कार्य भागेला काळ असे होते. त्यानंतर आहे, कार्य करण्याची गती म्हणजे काय? तर कार्य करण्यासाठी काही गती लागते, तर ती गती म्हणजे काय? तर ऊर्जा, शक्ती, दाब की बल? तर बरोबर उत्तर आहे बल. कोणत्याही कार्याला गती करण्यासाठी, म्हणजे कोणत्याही वस्तूला गती जर पाहिजे असेल तर आपल्याला त्यासाठी फोर्स लावावा लागतो. म्हणजे एखादी वस्तू जर दुसऱ्या जागेवर आपल्याला हलवायची असेल तर त्यासाठी आपल्याला बल लावावे लागते, आणि बल म्हणजेच फोर्स. त्यानंतर आहे, शक्तीचे सूत्र काय आहे? बघा, शक्तीचे सूत्र काय आहे? मी याच्या अगोदरच्या प्रश्नामध्येच तुम्हाला शक्तीचे सूत्र सांगितलेले आहे. तर संवेग भागेला वेळ, कार्य भागेला वेळ, गती भागेला वेळ किंवा विस्थापन भागेला वेळ. तर शक्तीचे सूत्र हे कार्य भागेला वेळ असे आहे. म्हणजे जर शक्ती लावायची असेल तर त्यासाठी कार्य पण होणे गरजेचे आहे, आणि ते कार्य करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो हे पण सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या स्थितीमध्ये गतिज ऊर्जा अधिक असते? बघा, कोणत्या स्थितीमध्ये गतिज ऊर्जा, गती, कोणत्याही वस्तूला गती असते किंवा गतिमान असते, तर ते गतिमान कशानुसार होते? त्याच्यावर जर आपण फोर्स अप्लाय केला किंवा बल लावले तर ती वस्तू गतिज ऊर्जेमध्ये रूपांतरित होत असते. तर बघा, द्रव्य, प्लाझ्मा, स्थायू आणि वायू. तर वायू स्थितीमध्ये गतिज ऊर्जा अधिक असते. जास्त वायूचा फोर्स असेल तर गतीसुद्धा अधिक वाढण्यासाठी आपल्याला मदत होत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, पवनचक्की हवेच्या कोणत्या ऊर्जेचा उपयोग करते? तर सगळ्यांनाच माहिती आहे, पवनचक्की हवेवर चालत असते, म्हणजे वायूवर चालत असते. तर ती कोणत्या ऊर्जेचा उपयोग करते? उष्मीय ऊर्जा, गतिज ऊर्जा, तापीय ऊर्जा की जलीय ऊर्जा? तर पवनचक्की चालण्यासाठी हवेची गतिज ऊर्जा अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे हवेच्या गतीमुळे पवनचक्की चालत असते. म्हणूनच पवनचक्की ही गतिज ऊर्जेवर चालते. त्यानंतरचा प्रश्न आहे, अडवलेल्या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा असते? बघा, एखाद्या डॅमचं पाणी अडवलेलं तुम्ही बघितलं असेल, किंवा एखाद्या तळ्यामधलं पाणी, साठवलेलं पाणी तुम्ही बघितलेलं असेल, तर ते पाणी विदाऊट मूवमेंट, म्हणजे न हालता न डुलता एकाच ठिकाणी स्थिर राहते. ओके. आणि कोणतीही गोष्ट जर स्थिर असेल तर त्या ऊर्जेला आपण काय म्हणतो? तर बघा, पर्याय दिलेले आहे, स्थितीज ऊर्जा, विद्युत ऊर्जा, गतिज ऊर्जा किंवा गुरुत्वाकर्षण ऊर्जा. तर सगळ्यांना माहिती आहे, गुरुत्वाकर्षण ऊर्जा ही पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. गतिज ऊर्जा म्हणजे त्या वस्तूला गती असेल. विद्युत ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी, जसे की इलेक्ट्रिकवर चालतात. त्यानंतर बघा, अडवलेल्या पाण्यामध्ये नेहमी स्थितीज ऊर्जा आढळते, म्हणजे तो स्थिर स्थितीत आहे. स्टेशनरी पोझिशनसुद्धा याला म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऊर्जेचे व्यावसायिक एकक काय आहे? बघा, ऊर्जा मेजर करण्याचे एकक, किलोवॅट घंटा, किलोवॅट, जूल, वॅट घंटा. तर ऊर्जेचे व्यावसायिक एकक हे किलोवॅट घंटा आहे. ऊर्जा मोजण्यासाठी किलोवॅटचा वापर केला जातो.
बघा, जर आपण यामध्ये जर आपण फॉर्म्युला बघितला, युनिटचा फॉर्म्युला, तर 1 वॅट म्हणजेच 1 जूल भागेला 1 सेकंड असं होतं. ओके, म्हणजे जर आपल्याला 1 वॅट मेजर करायचं असेल, वॅट हे ऊर्जेचे एकक आहे. आणि वॅट कसं फाईंड करतात, तर वॅट काढण्यासाठी वॅट म्हणजेच पॉवर इज इक्वल टू वॅट. आता वॅट कसे फाईंड करतात, तर वॅटसाठी आपल्याला व्होल्ट आणि ॲम्पियर माहिती असायला पाहिजे. तर व्होल्ट आणि ॲम्पियरचा फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे. व्होल्ट म्हणजे काय, तर 1 जूल भागेला 1 कुलम इज इक्वल टू, बघा, 1 जूल भागेला 1 कुलम व्होल्ट. आणि ॲम्पियर म्हणजे 1 कुलम भागेला 1 सेकंड. तर आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1 जूल भागेला 1 कुलम इंटू 1 कुलम भागेला 1 सेकंड, आणि 1 कुलम क्रॉस आउट केल्यानंतर 1 जूल भागेला 1 सेकंड हे एक युनिट आहे. कशाची युनिट आहे, हे पॉवरची युनिट. आणि पॉवरचे युनिट 1 जूल आणि 1 जूल अपॉन 1 सेकंड म्हणजेच काय, तर 1 वॅट. म्हणजे जर ऊर्जेचा व्यावसायिक एकक जर बघायचा असेल तर हा नेहमी वॅटमध्ये मेजर करतात, आणि वॅटला कॅपिटल डब्ल्यूने डिनोट केले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या वस्तूच्या समान गतीज ऊर्जेची वाढ होते? कोणत्या वस्तूच्या समान गतीज ऊर्जेची वाढ होते? बघा, घर्षण, वेळ, द्रव्यमान, गती. तर बरोबर उत्तर आहे गती. समान गतीज ऊर्जेत वाढ होण्यासाठी गती ही अतिशय आवश्यक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल गती काय आहे, तर एखाद्या वस्तूची स्थिती ही आजूबाजूच्या वस्तू सापेक्ष बदल असेल तर त्या वस्तूला गती असे म्हणतात. म्हणजे त्या वस्तूमध्ये वस्तू सापेक्ष बदल होणे आवश्यक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, यांत्रिक ऊर्जा, गतीज ऊर्जा आणि रिकामी जागा या एकरूप आहे. तर तुम्हाला ऊर्जेचे रूप माहिती असायला पाहिजे की ऊर्जेचे किती प्रकार आहे. तर त्यामध्ये औष्णिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, स्थितीज ऊर्जा किंवा यापैकी नाही. तर यांत्रिक ऊर्जा, गतीज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा ह्या एकरूप आहे. त्यानंतर आहे, वर उचललेल्या हातोड्यामध्ये कोणती ऊर्जा असेल? बघा, आपण एखादी वस्तू जर खालून वर उचलत आहे तर त्यासाठी आपल्याला फोर्स लावावा लागतो, आणि फोर्स लावल्यानंतर त्या वस्तूमध्ये व्यवस्थापन पण होत आहे. मग आता वस्तूमध्ये विस्थापन आणि फोर्स ह्या दोन गोष्टी आल्या म्हणजे कार्य घडले. आणि कार्य घडण्यासाठी आपल्याला इथे जर हातोड्याला आपण खालून वर उचलत आहे तर हातोड्याची जागा बदलली म्हणजे त्यामध्ये कुठली ऊर्जा आली असेल? तर बघा, पर्याय आहे गतीज ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, स्थितीज ऊर्जा यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे स्थितीज ऊर्जा. अच्छा, पहिले जो हातोडा होता तो स्थितीज ऊर्जेमध्ये होता. ओके, आधी हातोडा ठेवलेला होता तो स्थितीज ऊर्जेमध्ये होता, आणि नंतर आपण उचलल्यानंतर त्यामध्ये गतीज ऊर्जा येत असते. त्यानंतर आहे, एखाद्या रबराच्या वस्तूला ताण दिल्यानंतर कोणती ऊर्जा निर्माण होते? वा रबराला जर आपण स्ट्रेच केलं किंवा रबराला जर ताणलं तर त्यामध्ये कुठली ऊर्जा निर्माण होते? तर स्थितीज ऊर्जा, गतीज ऊर्जा, उष्मीय ऊर्जा की रासायनिक ऊर्जा? तर बघा, यामध्ये स्थितीज ऊर्जा ही निर्माण होत असते. म्हणजे आधी स्थितीज ऊर्जाच असते. तर आपण जेव्हा ताणू त्याला आणि ताणल्यानंतर त्यामध्ये गतीज ऊर्जा निर्माण होत असते. बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, झाडावरून पडणाऱ्या नारळामध्ये कोणती असते? बघा, वरून झाडावरून नारळ हे खाली पडत आहे. म्हणजेच केंद्रीय ऊर्जा असेल की ध्वनी ऊर्जा असेल की गतीज ऊर्जा असेल, रासायनिक ऊर्जा असेल? तर यामध्ये गतीज ऊर्जा असेल, कारण नारळ झाडावरून खाली पडत आहे, आणि जेव्हा नारळ पडत आहे तर त्यामध्ये गतीज ऊर्जा निर्माण होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, यांत्रिक ऊर्जा मायनस गतीज ऊर्जा म्हणजे यांत्रिक ऊर्जेमधून जर आपण गतीज ऊर्जा वजा केली तर याचे बरोबर उत्तर काय येईल? तर रासायनिक ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, विद्युत ऊर्जा की केंद्रित ऊर्जा? तर आपल्याला माहिती आहे यांत्रिक ऊर्जा, गतीज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा हे तिन्ही एकरूप आहे. तर म्हणजेच याचे बरोबर उत्तर हे स्थितीज ऊर्जा असेल. म्हणजेच यांत्रिक ऊर्जेमधून जर आपण गतीज ऊर्जा वजा केली तर आपल्याला स्थितीज ऊर्जा हे उत्तर मिळेल.
त्यानंतर आहे ऊर्जेमध्ये 2 प्रकारची ऊर्जा असते. तर ऊर्जेमध्ये कुठल्या 2 प्रकारची ऊर्जा असते? यांत्रिकी, विद्युत, रासायनिक की ध्वनी? तर बघा, यांत्रिकी ऊर्जेमध्ये ही 2 प्रकारची ऊर्जा असते. कुठली एनर्जी असेल बरं? मेकॅनिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी, अशा 2 प्रकारच्या ऊर्जा ह्या आपल्याला यांत्रिकी ऊर्जामध्ये दिसतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती ऊर्जा उंचीनुसार वाढते किंवा घटते? बघा, एक अशी ऊर्जा आहे की जशी उंचीनुसार वाढत जाते आणि घटत जाते. तर यामध्ये आहे केंद्रीय ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, स्थितीज ऊर्जा की यांत्रिक ऊर्जा? तर बरोबर उत्तर आहे स्थितीज ऊर्जा. ही उंचीनुसार वाढते किंवा घटते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती ऊर्जा वेगासोबत वाढते? जसा वेग वाढेल तशी ती ऊर्जासुद्धा वाढत जाते. आता आपल्याला माहिती आहे, वेग वाढला म्हणजे गती वाढली, आणि गती वाढली म्हणजे कुठली ऊर्जा वाढणार? तर गतिज ऊर्जाच वाढणार. बघा, रासायनिक ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, गतिज ऊर्जा की विद्युत ऊर्जा? तर बरोबर उत्तर येणार आहे गतिज ऊर्जा. कारण कुठल्याही गोष्टीचा वेग जर वाढला तर त्याची गतीसुद्धा वाढणार आहे. त्यानंतर आहे, वस्तूच्या जडत्वाला कशामध्ये मोजले जाते? बघा, वस्तू जे आहे, वस्तूचे वजन, जडत्व याला कशामध्ये मोजले जाते? तर वेग, रंग, वजन, द्रव्यमान. तर याचे बरोबर उत्तर आहे द्रव्यमान. कोणतीही वस्तू त्याचं जर वजन आपल्याला मोजायचं असेल तर ते द्रव्यमानामध्ये मोजले जाते. धन्यवाद मित्रांनो.